हरि नाम बोला हरि नाम बोला वासुदेवाला ओ वासुदेवाला वासुदेव करून घ्या सका पुन्हा घडणार नाही धोका पुन्हा घडणार नाही धोका वासुदेवाचा मुंगुट टाळो देव जागवतो गवसारो मालकाचं लय प्रेम आहे तुमच्यावर. अगं ए शितले, अगं तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? एवढं तांदूळ आणतात वे? वासुदेवच आहेत ना ते? तुझ्या तर हातात घराचा कारभार दिला ना, तू घरच इकून काशील बघ. अगं पुष्पा, देऊ देत की दिलं तर मुठभर जास्तीच दिलं काय बिघडतंय, उलट चांगलं असतं. या आता. आनंद आहे. जीजी ह्यांचा लाड करायला गेलं ना ती लई सोकावत्यात, मग रोजच यायला बसल्यात. अहो मामी जेडे जा भैयांना पाणी काढ जा. मम्मी अगं मी आजपासून पोथी वाचायला बसणार आहे, मला काय सांगू नकोस. बया आश्चर्यच आहे म्हणायचं, आज सूर्य पश्चिमेला कसं काय उगवला. जेडे तू ती कशी काय वाचायची म्हणायला लागलीस? आता ती देवाधर्माचं करायला लागली तर ती बी तुम्हाला बघवना वे. शितले तू काढ ग भैयांना पाणी. बर मामी. आणि हे बघ पाणी काढून झालं की बंबई इजवून ठेव, उगाच जाळण जाळत बसू नकोस. होय हो मामी. तुला तर का नाही सगळंच सांगायला लागतं बघ. आता तर कसलं कडक पाणी देते बघच तुला. भैया वा 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 वा, बरं झालं तुम्ही आला. ऐका, एक तासाभरात आपल्या जिल्हा संपर्क प्रमुख येतील, त्यांच्या स्वागताची सगळी तयारी करा, चहा पाणी वगैरे. हा आणि एक काम कर, त्या शीतलला चहा करायला सांग. हा ती चांगली करते, नाही तर सगळी बंगार काढतात. नाहीतर हा कसं बाहेर गारठा पडलाय, आल्याला गरम गरम चहा दिला म्हणजे ती बी खुश होते. चला गेट रेडी लवकर. शीतल जरा चहा पाण्याचं बघा, माणसं येणार आहेत. वरडा काय झालं आता यांना? जाऊ दे, एवढं काय झालं नसेलच. यांनाच नाटक करायची लईच हौस. उगाच आपलं मी जायचे आणि मला नेमकं काहीतरी काम लावतील, त्यापेक्षा आपल्या हितच बसते पोती घेऊन आणि घरातली कामं झाली की मगच उठते. हर्षवर्धन, अहो काय हो, काय झालं? अगं बाई आता काय झालं? अरे देवा, नानीत काय तर गोंबीम निघाली वाटतं. भैया, ओ भैया, आव काय झालं?
अहो हर्षवर्धन नक्की झालंय तरी काय? अहो मामा पाणी का काय हे? हिनच काय तर घोळ घातलाय हमकाच. शितले काय दिलंस? हाय का आता पाणीच दिलं की. भैया लय गरम पाणी दिलं काय? गरम? अहो कसलं गरम? बर्फासारखं थंडगार पाणी दिलंय. अहो हर्षवर्धन पाणी गरमच दिलं असेल पण जरा थंडी जास्त आहे ना त्याच्यामुळे गार झाला असेल. हा करा चेष्टा करा आमची तुम्ही मामा. शितले गार पाणी दिलंस ना भैयांना? मी सडा टाकायला गरम पाणी घेऊन गेले आणि यांना सड्याचं पाणी दिलं वाटतं. अगं लक्ष कुठं असतंय तुझं? जा आत्ताच्या आता गरम पाणी घेऊन ये जा. भैया थांबा थांबा जरा, ती आणती गरम पाणी काढून. हा लवकर पाठवा. आव पण मामी बंब तरी रिझवला की तुम्हीच म्हणला होता ना. अगं मग पेटव जा. तुला कसं सगळं सांगायला लागतंय? डोसक्यात काय भुस्सा भरलाय बाई तुझ्या? पुष्पे तू जरा गप बसतीस का? शीतल जब्बम पेटव जा. बर पण पाणी गरम व्हायला अजून अर्धा पाऊण तास तर लागलच की. राहू द्या नका पेटू बंब. बंब पेटवायला आमचे पाहुण्याला एकच गाठ पडायची. राहू द्या ते चहाचं बघा टॅलेंटने सांगितलं असेल तेवढं तरी करा. टॅलेंट? आव काय नाही सांगितलं टॅलेंटनी. राहू द्या. काय ग तुला लय मजा येते है ना? लय हसा येते वाटतं. आहो नाही ते सडा टाकायला मी गरम पाणी घेऊन गेले ना त्याचं माझं मलाच हसू येते. काय बाई कसली येडी आहे मी. सडा टाकताना बी कळू नये वय. तुझं तूच बोलतीस म्हणून एक बरं आहे. जा आता कामाला लाग जा. तुझ्यामुळे भैयांना गार पाण्याने आंघोळ करायला लागली. व्हॉट इज दिस मामा? आतमध्ये आम्ही गाठून गेलो सगळं. सॉरी हर्षवर्धन त्याचं काय तिच्याकडनं चुकून झालं. चुकून कसं काय होऊ शकतं बरं? हा आणि तुम्ही अजून कसं काय बंब वापरता? तुमच्या त्या बंबामुळे आमच्या आतमध्ये बॉम्ब झाली सगळी. अहो तसं नाही आमच्या आबा आज्यापासून बंब वापरतो आम्ही. म्हणजे काय किती सावळ्या बिवळ्या काटूक बिटूक जळून जातं ना त्याच्यामध्ये सगळं. मामा अहो तुम्ही आमचे सासरे आहात आता. जरा तरी स्टँडर्ड लाईफ जगा की. हा अजून सुद्धा बंब वापरताय म्हणजे काय? हा काय नाही आजच्याच गिझर बसून घ्या म्हणजे जागच्या जागेवर ते गरम पाणी मिळेल. वय वय घरात गिझर तर पाहिजे. हा मला बी असंच वाटत होतं. नाहीतर काय हा बाहेर ना असं घरामध्ये पाणी घेऊन यायचं बरं दिसतं का ते? 4 माणसं काय म्हणतील आपल्याला? वय की वय हो. आपण आजच गिजर बसवून घेऊ. होय की आजच बसवू गिझर. मी माझ्या कामातनं सवड मिळाली की नाही की बोईंजला जाऊन बघतो गिझर. हर्षवर्धन तुम्ही आवरून घ्या मी बघतो गिझरचं. लवकर काय ते मला गरम पाठवा आधी. स्वतःच तुम्ही नंबर करून. पुष्पे गिझर आणायचं वे आजच्या आज आणायचं वे. वय लागलीच बसवायचा. अगं तुला काय अक्कल आहे का? त्यांनी बोललं म्हणून तू लगेच रिवडतीस वय. कुठं आणणार आहेस गिझर? आणि आजच्याच गिझर आणायचं म्हणजे 4-5 हजाराला फटका बसणार मला. अहो माझा जावई एवढा लाख मोलाचा आणि तुम्हाला 4,000ची पडली वे. मामी म्हणतात ते बरोबरच आहे की. हा होऊन काय होईल? लईत लई 1,000-1,500 रुपयाचा महिन्याला लाईटचं बिल येईल. तेवढं तर आपण भरूच शकतोय की. काय एवढं बिल? आता गिझर बसवायचं म्हणल्यावर एवढं बिल तर येणारच की मामी. हा ग लाईट बिल वाचवायसाठी आम्ही माटाला बोललं फडकं लावून आतापर्यंत पाणी पित आलोय. आता ह्यांच्या माग लागून लागून तो 2 वर्षापूर्वी फ्रीज आणला. आणि तू सांग बाई गिझरचं बिल. राहू दे तिकडं ते गिझर फिजर मरू दे तिकडं. नाकापेक्षा मोती जड कोणी सांगितलंय. पण शितले हे सगळं तुझ्यामुळे घडलंय बघ. तू जर भैयांना गरम पाणी नेऊन दिलं असतं तर एवढं घडलं असतं का?
त्यांनी गिझरचं नाव बी काढलं नसतं. पण मामी आता काय करायचं? भैयाना तर गिझर पाहिजे. तू ग बस. ती माझं मी बघती काय करायचं ती. तू आधी चहाचं बघ जा. भैयांना भेटायला माणसं येणार आहेत ना. काय बाई नसती झंझट झाली माझ्या डोसक्याला. आता ह्यो गिझर घ्यायचा, आता कुठनं आणायचं पैसे? मामी आव चहाचा आणता का नाही? होय बाय. अगं बघत काय उभी राहिलीस? जा की आधी त्यांना काहीतरी नेऊन दे जा. माझ्याकडून काम करून घेत होता ना, आता तुलाच कामाला लावती का नाही बघच. बया 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 बया, मला तर असं वाटतंय माझं आयुष्य ह्यातच जाणार आहे. अगं शितले, बाहेर माणसं येतील आता. चहा कर की. मामी मामी काय मामी? त्या चांदीला जर हाल्या म्हणलं का नाही तर ती सुद्धा हलती, पण तू काय जागची हालत नाहीस बघ. अहो मामी, चहा कराय साखर कुठे? हे बघा, हाय साखर. साखर संपली? मग अगं पण अशी कशी संपली? 2च तर दिवस झालते आणून. बाहेर आणली होती, पण तुम्ही बघताय की बाहेर नुसती माणसांची रीग लागली आणि प्रत्येकाला चहा पाहिजेलच आहे. बर, आपण त्या सुरजाला सांगितलं होतं 10 किलो साखर आणून द्यायला. तिने दिली, पण पूर्ण कुठं दिली? म्हणजे मामी, तो काटा मारतोय. आता आपल्याला फुकटात द्यावं लागतंय म्हणून वजनात मारतोय तो. आम्हाला तर गंडी तो आहेच, पण फेडरेशन अध्यक्ष भैयासाहेब देशमुखांच्या सासूबाई असून तुम्हाला बी. आता ते सुरजा मेला. थांब, आता त्याला फोनच लावते बघ. हॅलो सुरजा, तुझा डबरा बसवला तुझा मुडद्या. तुला काय सांगितलं होतं ना? 10 किलो साखर आणून दे म्हणून सांगितलं होतं का नाही? अहो पण मग आम्ही माझ्या स्वतःच्या हाताने 10 किलो साखर भरली होती. असं काय म्हणता? वय, तुझ्या हाताने भरली होतीस वय? गबस, चोराच्या उलट्या बोंबा. आता हे बघ, पुढच्या टायमाला 15 किलो साखर द्यायची. किती द्यायची? 15 किलो. आणि त्या 15 किलो साखरेचा हिशेब लावायचा नाही, त्याचं पैसे कट करायचं नाही, कळलं? अहो पण मग आम्ही. कसं काय? छान. पण आता काय करायचं? आता मामी, मी काय म्हणते, आपण गुळाचा चहा करायचा का? पण ती गुळाचा चहा जरा कसा तरीच लागतो. हा मामी, आपण त्यांना असं काहीतरी सांगू की गुळाचा चहा शरीरासाठी लई भारी असतोय. डायबिटीस वाल्यांना तर गुळाचाच चहा प्यायला पाहिजे आणि येळ मारून नेऊ. हा, असंच सांगू. नंतर गुळ टाकू ना? हा, नंतरच टाक. मामी, मी काय म्हणते, हा. तुम्ही थांबा इथं, मी आलेच जरा जाऊन. आता तू कुठे चाललीस? हाय का आता तुझ्याकडनं साखर नको वेळा नाही. हा, आण आण. तू साखर आण आणि हे बघ 15 किलो मोजून आण. तू साखर आणायला जा, मी चहा देते. नको नको नको. अहो मामी, तुम्ही नका चहा देऊ. आता भैयासाहेबांना आवडणार आहे का तुम्ही चहा दिलेला? तुम्ही भैयासाहेब देशमुखांच्या सासूबाई, वरून फेडरेशन अध्यक्ष बी आहे.
त्यांना नाही आवडायचं. त्यापेक्षा एक काम करा की त्या टिंगूला बोलवा, ते बरोबर देत असतोय. हा असंच करती, त्यालाच कामाला लावती. तो तर नुसता ऐक खाऊ कामाचा आहे बघ. बरोबर, तू जा लवकर जा आणि साखर घेऊन ये जा. मी चहा बघती. मामी कशाला टेन्शन घेताय, मी आहे की. अभिनंदन भैया साहेब, फार फार अभिनंदन. अरे तुमचे. धन्यवाद धन्यवाद अभिनंदन भैया साहेब. धन्यवाद. बसा. आता जोरदार झालं पाहिजे सगळं भैया साहेब. हा, तुमचा हात पाठीशी म्हणल्यावर का नाही होणार मग? हा? बाकी टॅलेंट ओ टॅलेंट. मामी, अहो तो पाचवडला गेला, काहीतरी काम आहे. आओ भैया जरा इकडे या की. आलो. ते आमचा टॅलेंट बाहेर गेला, मी आलो जरा एक. यू कॅरी ऑन. मामी काय झालं? अहो काय नाही, चहा द्यायचा होता. मग द्या की तुम्ही, चला. अहो मी कसा देणार चहा, म्हणजे तुम्हाला आवडत नाही ना ते. असं मी चहा घेऊन बाहेर येणं बरं दिसत नाही. म्हणजे भैया साहेबांची सासू आणि असं चहा घेऊन येणं कसं दिसत ते. अहो त्याला काय होते, आपलंच घर आहे, चला. अहो भैया घर आपलंच आहे हो, पण ती आलेली लोक ती आपल्या घरातली नाहीत ना, ती काय म्हणत्याल. आणि भैया माणसांना बोलायला विषयच पाहिजे असतो, म्हणून म्हणती. नाही मामी, मी काय म्हणतो, तुम्ही द्या तुम्हीच. अहो धरा, धरा. भैया साहेब हे काय, तुम्ही चहा घेऊन आलात? अहो साहेब, तुमच्या सेवेचा योग कधी येतो? हा, तुम्ही आलाय म्हणून स्पेशल चहा केलाय. घ्या घ्या घ्या. अहो घ्या की घ्या. फारच स्पेशल दिसतोय चहा. तुम्ही पण घ्या ना. नाही, आमचा आता जस्ट एवढंच झाला, आता डबल डबल नको ना, घ्या तुम्ही. अहो घेऊन तरी बघा. तुम्ही आता एवढं फोर्स करताच आहे तर. काहीतरी वेगळंच लागतो नाही त्याच्या. तेच म्हणत होतो साहेब, असू दे, असेल काहीतरी स्पेशल. घ्या. ते स्पेशलच आहे, आयुर्वेदिक केलाय वाटतं चहा. चांगला आहे, घ्या.